सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व गणेश भक्तांचे शिवाजी युवक क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत. गेली 12 वर्षे शिवाजी युवक क्रीडा मंडळ सामाजिक विषयांवर आधारित प्रबोधनात्मक जिवंत नाट्य दिखावे सादर करीत आहे. हीच परंपरा कायम राखत यावर्षी आम्ही एक नाट्य सादर करीत आहोत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, पण मराठी भाषेची गळचेपी खरंच थांबली आहे का? आत्ताच रिलीज झालेल्या मराठी सिनेमाला चित्रपटगृहात स्क्रीन मिळत नाहीये. महाराष्ट्रात तब्बल 3000 मराठी शाळा बंद पडल्या. या सगळ्याला कोण जबाबदार आहे? हाय, पोचलो मी ऑफिसला. आज घाई नाश्ता करायचा राहिला ग, पण हरकत नाही, मी कुठेतरी वडापाव खातो. चल बाय. भैया वडापाव गरम है ना? कैसा दिया एक? हाँ भाई गरम है, 15 रुपए का एक. कितना दूं? 2 दे दो. हे आपलं झालं खाऊन. आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे. बरं, काय करायचं आता? आपण मॉल मध्ये जाऊ. पिक्चर बघूया का? ए हा, मस्त आयडिया आहे, पण कुठला बघायचा? चल बघूया कुठले पिक्चर लागलेत. हे बघ, एक हिंदी आहे हाऊसफुल 5 आणि एक मराठी आहे काहीतरी आता थांबायचं नाही. मराठी नको, बोरिंग. चल मग हाऊसफुल 5 बघूया. चला, माझ्या बाळाची जेवणाची वेळ झाली. पटकन मोबाईलवर गाणं लावते, मग ऐकत ऐकत खाईल तो. अरे, तू शेक्सपियरचे हॅमलेट वाचलेस का? माझं पूर्ण होत आलं. नाही ग, मी सध्या पुलंचं व्यक्ती आणि वल्ली वाचतोय. व्यक्ती आणि वल्ली हे कुठलं पुस्तक? आदरणीय उपस्थित मंडळी, आता जे 4 प्रसंग घडले त्यावरून तुम्हाला हे जाणवलेच असेल की मराठी माणूस मराठी भाषेपासून कुठेतरी दूर होत चाललाय. हे बघून या थोर व्यक्तींना किती यातना होत असतील, ज्यांनी आपले आयुष्य आणि आपली प्रतिभा पणाला लावून मराठी भाषा घडवली आणि रुजवली. त्यामुळेच आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आपली मातृभाषा, मायबोली मराठी. पण आज एक गोष्ट सातत्यानं जाणवते, आणि ती म्हणजे मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी मराठीत न बोलण्याची सवय. रेल्वे स्थानकात, मॉलमध्ये, शाळेत, ऑफिसमध्ये